कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर, ताई कुठे हो? ती आताच आहे। अहो मग आपल्या सगळ्यांबरोबर बसले असते की त्या बोलवलं त्यांना तर? नाही, बोलवायचा काय मुद्दा नाही आपण ना, पण ती येताना तिची बाहुली आणणार आणि परत असू दे की आणली तर येऊ दे, तिला बसू दे, इथे काय करायचं ते करू दे। ती बाळबाळ करणार आणि तुम्ही तिला येडी येडी म्हणा मग। हो मावशी, त्यांना तोंडावर कोण काय बोलले का आजपर्यंत? हॉलमध्ये तिला बोलवलं तर झालेलं सगळं आठवेल आणि ती आणखी खचेल। मला सगळ्यांना एक सांगायचं होतं, आता झालं गेलं सगळं गंगेला मिळालं असं म्हणून आता आपण पुढे जाऊयात। म्हणजे आजवर आपल्या घरावर जे काही वाईट दिवस आलेले ते सगळं बाजूला करून आता आपण एकत्र एक घर म्हणून उभं राहूया। म्हणजे नेमकं काय म्हणायचं तुम्हाला सरकार? सुजाला आज डिस्चार्ज मिळतोय, तर त्याला मी इथं घरीच बोलवलंय। वाटलंच होतं मला हे अजिबात चालणार नाही सरकार। अहो सरकार, असं कसं केलं तुम्ही? पण काय हो, तुम्हाला आता वाईट वाटतंय होय? हा का काल सुनलंय फाडफाड बोली त्याचा परिणाम आहे? अरे दादा, तू एकदा विचारायचं तरी सगळ्यांना। अरे सगळ्यांशी बोलून काय होणार आहे मला माहित होतं ना। माहिती होतं ना सरकार, आधी तसं वागायचं नाही ना। आता तुम्ही यायच्या आधी रुपाली वहिनींचा विषय चालला होता। रुपाली वहिनींना फक्त हॉलमध्ये जरी आणलं ना तर त्यांना सगळं आठवतंय। ते तिथं पडल्या होत्या, काय झालं होतं सगळं। उद्यापासून सुजा डोळ्यासमोर असेल तर काय अवस्था होईल त्यांची? अर्जुन, तो असा परत काय नाही करणार रे। परत करायचा मुद्दा नाही काके, आता वहिनींची मानसिक स्थिती नाजूक आहे। सुजाला डोळ्यासमोर बघितलं त्यांना। होय सरकार, मला बी पटते अर्जुन म्हणतोय ते। अरे आपण सगळ्यांचा विचार करायला पाहिजे, आणि तसं बी गेले 3-4 आठवडे तो तुरुंगातच होता ना। मावशी बरोबर बोलतेय सरकार, तुम्हाला तुमच्या वागण्याचा पश्चाताप होतोय म्हणून सुजाला घरी घेऊन येताय तुम्ही। अर्जुन, अरे असं काय करतोयस? ते काय म्हणतात ते ऐकून तर घे। सुजय भाऊजींना डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते कुठे जाणार होते? तुरुंगात। अजून कुठं? स्वप्नील, अरे तू बोल की बाळा काय तर। मी बोलल्यानं काय फरक पडणार आहे? काही दादा, कुणाच्याच वागण्याने काहीच बदलणार नाही या घरात, कारण ह्यांना जे वाटतं ना तेच होतं फक्त या घरामध्ये। ह्यांना वाटते म्हणून सुजाला घरी घेऊन येतात, ह्यांना वाटते म्हणून घराची एवढे दिवस वाट लावली आहे, तरी त्यांचं सिक्रेट सांगणार नाहीत ते। तिकडे दुनियाला आग लागू दे, पण ह्या घरात फक्त सगळं त्यांच्या मर्जीनेच व्हायला पाहिजे। काय सरकार? अरे यार, तसं नाही। असंच आहे सरकार, आधी सगळं तुम्ही छाती ठोकपणे करायचा, आता तोंड बारीक करून करताय, पण करताय। अर्जुन, सांभाळून बोल जरा। तुम्ही भांडू नका रे। सरकार, उद्या सुजा दारू पिऊन घरात आला आणि आप्पीला माझ्या बाळाला काय झालं तर? अर्जुन, मला काही नाही होणार। आप्पे, तू त्यांची बाजू का घेतेयस? असं कसं? आता त्यांची भीती लाडकी सून झाली आहे ना। पण काय हो सरकार, तुमच्या पापांची शिक्षा अख्ख्या घरादारांनी का भोगायची? म्हणे तोंड बंद ठेव म्हणलं नव्हतं तुला? सुजा नव्हता तेव्हा आम्हाला त्याची काय पडलेली नाही कुणाला, असं बोंबा मारत फिरायचीस ना मग तू? आणि आता काय बोलतेस ग? हे परत जर काय बोललीस ना तर याद राख। सरकार, तुमचं ठरलंय का फायनल? येऊ दे त्याला घरी, आपण म्हणजे ठरले, म्हणजे आम्ही आमची नरडी फोडून काय होणार नाही, है ना? अर्जुन, अशाने प्रश्न सुटणार आहे का? नाही नाही नाही, त्यांचं ऐकू आपण सगळं, म्हणजे सगळे प्रश्न बरोबर सुटतील। बरोबर ना पे? अर्जा, अरे तू लईच चिडलायस, जरा शांत हो की। अर्जुन, अरे शांत हो की जरा। सगळ्यांनी बोला, कुणी किती बी इजवायचा प्रयत्न करा, पण रुक्मिणी, हे घर उद्ध्वस्त केल्याशिवाय मी गप बसणार नाही। सरकार, उद्या सुजा दारू पिऊन आला आणि आप्पीला माझ्या बाळाला काय झालं तर याचं उत्तर मला तुम्ही द्या। नाही, तसं नाही। लिहून देताय का लिहून? सुजा शांत बसेल, काय करणार नाही, लिहून देताय का? अर्जुन, आपण विश्वास ठेवूया की। मला अजिबात विश्वास ठेवायचा नाही आप्पे।
आधी काय कमी विश्वास ठेवलाय का या सगळ्यांवर? अर्जुन बरोबर बोलतो या ठिकाणी. सुजयवर विश्वास ठेवू शकत नाही हीच तर मोठी अडचण आहे. अरे तो संकल्प आजवर फुस लावत आलाय त्याला. माझ्या पोराचं नाव घ्यायचं ना मध्ये. काय हो कसली फुस लावली त्याने? हा तुम्ही त्याला खाण्यात इश घाला आणि माझा बंट्या जरा काय मध्ये बोलला तर लगी फुस लावली म्हणताय होय हो? अहो किती झालं ना सावत्र असला तरी भाव आहे त्याचा. सुजाला मी घरी बोलवलं म्हणून अर्जा चिडलाय ना? फक्त चिडला नाहीये सरकार, त्याला भीती वाटते आपल्या पण बाळाला काहीतरी होईल याची. आपे सगळ्या बाजूने मी नुसता पुरता अडकलोय. अगं मी तुझ्याशी बोलतोय ना हे माझ्यासाठी खूप आहे. तुझं नसतीस ना तर मला खरंच कळलं नसतं काय करावं ते. आणि इकडे सुजा मला धमकी देतोय तर तुला ठाऊकच आहे. आणि आता तर तो प्रॉपर्टीचा अर्धा हिस्सा मागतोय. काय? आणि त्याला काय म्हणायला गेलं तर तुमचं सिक्रेट बाहेर काढीन येतच. आणि मग पुढे तुम्हाला काही बोलताच येत नाही, पर्यायच उरत नाही. अप्पे जरा धीर धर. सरकार तुम्ही स्वतःहून तुमचं सिक्रेट सांगणार आहात का अर्जुनला आणि बाबांना? नाही ना? मग सरकार धीर धरून काय होणार आहे मला सांगा. सुजय भाऊजी आणि मनी मावशी कायम तुम्हाला धमकावत राहणार, त्यासाठी तुम्ही काही ना काही करत राहणार आणि त्याचा त्रास अख्ख्या घराला होणार. यात सुटका कशी होईल आणि कधी होईल सरकार? होईल अप्पे. त्यासाठी मी अर्धी प्रॉपर्टी सुजाच्या नावावर केली आहे. काय? निदान त्यानं गप तरी बसेल ती. हो अहो पण तुम्ही आता म्हणलात ना प्रॉपर्टी मागितली म्हणून आणि आता म्हणतात दिली. रोज उठून माती खाल्ली हे मी कुठल्या तोंडाने सांगणार होतो? तुम्ही परस्पर असे काहीतरी निर्णय घेता आणि मग त्याचा त्रास अख्ख्या घराला होतो. आणि आता हे नवीन. अप्पे हेच बोलायचं होतं. हे अर्जुनला समजावून सांग फक्त एवढा वेळ. हे बघ मी परत तुला कधी मदत मागायला नाही येणार. सरकार तुम्ही असं प्रत्येक वेळी म्हणता हो. अप्पे मला माझ्या वागण्याचा ना लई पस्तावा होतोय. रोज होतोय. जसं जमल तसं मी सावरायचा प्रयत्न करतोय आता. सरकार सावरून काही होणार नाहीये. ज्या दिवशी तुम्ही अर्जुनला आणि बाबांना हे सगळं सिक्रेट सांगाल ना त्या दिवशीच खरा त्रास संपणार आहे. हा माझ्याकडे अगं खरंच पर्याय नव्हता ग. आणि तुला खरं सांगू का आता मला अर्जा आणि विण्याला नाही गमवायचं. घरात तुमचं बाळ येत आहे. इतक्या दिवसानं घरात काहीतरी चांगलं होत आहे. मला तुम्हा सगळ्यांना नाही गमवायचं म्हणून मग मी हे सगळं केलं. मला तर काय करू तेच कळत नाही. अप्पे फक्त काही काळ मला साथ दे. ठीक आहे येतो. सरकार आणि आता ऑफिसमध्ये नको भेटायला. या विषयावर आपण बोलतोय नाही ते मला अजिबात पटत नाही. ठीक आहे मी नाही येतो ऑफिसला. फक्त तू मी बोलते. येतो. बाळा हे सगळं सांभाळण्याच्या नादात तुझ्या बाबांमध्ये आणि माझ्यामध्ये अंतर नको यायला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.